बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ठखंड भाग 3 त्यामधील शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका त्यामधील एक झालेलं होतं. हे दुसरं अशाश्वतता हे निराशेचे कारण. अशाश्वतता हे निराशेचे कारण. जे जे मिश्रित स्वरूपाचे आहे, जे जे मिश्रित स्वरूपाचे आहेत ते ते अशाश्वत आहे. ह्या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. ह्या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. ह्या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही. सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. ज्याप्रमाणे सत्य कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही. त्याबद्दल कोणीही निराश होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे. काय म्हटलं इथं? जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही. जीवन काय अल्प आहे का नाही? निराश होण्याचे कारण नाही म्हणते. पण लोक निराश होतात. का होतात निराश? कारण आपण सामान्य आहोत ना. निराश होते माणूस बातच. एखाद्याने म्हटलं तू आयुष्य कमी आहे, झाला दुःखी. डॉक्टरनं म्हटलं दिले का तू मरणार आहे, झाला दुःखी. आहे का नाही? तुम्ही आता मरणार आहे म्हणते. पण डॉक्टर काय करते? त्याला बैलवते लाल लेकराला का पेशंटने काय म्हणते? तुझं आयुष्य फार मोठं आहे, देवावर विश्वास ठेव. आहे का नाही? पुण्यात सगळा आता सब आता अल्लाह मालिक आहे म्हणजे त्याला, खुदा मालिक आहे, भगवान मालिक आहे, ईश्वर मालिक आहे असं त्याला सांगून खुश करते. खोटा नाही बोलत का तो? नाही, खोटा बोलते ना. अरे ऑपरेशन तो करून राहिला स्वतः. खोटा बोलते तो. त्याला भ्रमात ठेवून राहिला ना. भ्रमात ठेवून राहिला. गॅरंटी देते का? गॅरंटी नाही देत डॉक्टर कधीच. कोणताच डॉक्टर गॅरंटी देत नाही. त्याला माहीत आहे मी जे शिकलो प्रॅक्टिस करून तेवढंच मी करीन. बाकी तिला काय म्हणते पेशंटले? त्याचे पेशंटचे नातेवाईक असतात. पेशंटचे जे नातेवाईक असतात त्याला म्हणते डॉक्टर साहब, ते नातेवाईक म्हणतात डॉक्टर साहब बच जाएंगे, ऊपर वाले पे विश्वास रखो. काय म्हणते? पण ते पेशंटचे नातेवाईक असे म्हणतात काय, ऑपरेशन तू करू राहिला, ऊपर वाले पे विश्वास नको. असं तू का म्हणतं असा प्रश्न करता दिले नाही करत. काहून? कारण की ते माहीत आहे का बा हे आता आधार आहे काहीतरी. ते डॉक्टर एक हे असते, प्रवास असते तो त्या ऑपरेशनमधला, तो करते. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे, जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही. अधिक एक जेव्हा एखादा वाढदिवस असते
एक गाणं वाजते, बार बार ये दिन आए तुम जियो हजारो साल. आता 1000 वर्ष जगते का तो? कायले म्हणावं असं? तो 100 वर्ष जगन का नाही जगन याची गॅरंटी नाही. काय म्हणते तुम जियो हजारो साल, तोही भल्ला खुश होते, बापरे 1000 वर्ष आहे का नाही? तुम जियो हजारो साल. तर हे सगळं काय नाही, हे काहीतरी बलवण आहे माणसाने. असो, कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ही फक्त दृष्टी कोणाच्या भिन्नतेची बाब आहे. ही दृष्टी कोणाच्या भिन्नतेची बाब आहे. ब्रह्मी लोकाचा दृष्टिकोन फारच निराळा होता. कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. काय म्हटलं इथं? कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रह्मी लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली हे होय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे, अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली हे होय. म्हणजे माणूस असा शाश्वतवादी आहे का? मी म्हणते जिवंतच राहिलो पाहिजे. त्याला वाटते मी नष्ट नाही, तो शाश्वत आहे ना, तो नष्ट होणार आहे एक दिवस. पण तरी तो ह्या भ्रमात जगते का तो कानी. आता एखादा समजा श्रीमंत असेल खूप, तो गरिबाला लुटत राहते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. कोणी चोरी करते, कोणी कोणतं काम करते, कोणी वाईट मार्ग जाते. त्याला माहीत आहे का आपण मरणार आहो ना आपण. मग वाईटाकडे जाण्याची गरजच नाही ना. एवढं मोठं गरिबांना लुबाडून श्रीमंत होण्याची गरज नाही. एका जणाचा मी एक लेख वाचला, खूप श्रीमंत माणूस. त्याचा काही लाईनी अशा आहे का तो म्हणते मी एवढा पैसा कमवला म्हणते, मी माया पैसा कमवण्यासाठी म्हणते माणसं ठेवले, माणसं माझ्यासाठी पैसा कमवला म्हणते माणसानं. पण जेव्हा म्हणते मी बिमार पडलो, माया दुःख घेणारा पण मला भेटलं नाही म्हणते. काय म्हणते? मला ज्यामध्ये वेदना जे दुःख झालं, एवढा मोठा पैसा असून म्हणते माय दुःख तू घे बा, हे घे पैसे, असं मला कोणीच भेटलं नाही म्हणते. माया म्हणते वेदनेचा त्रास म्हणते मॅच भोगला. इथून बोध घ्यायची गोष्ट ही आहे का तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, तुम्ही कितीही पैसा मिळवा, तुमचं दुःख कोणीही विकत घेऊ शकत नाही. जे भोगा लागन वेदना होईल ते होईलच. त्याला फक्त एकच मार्ग आहे, ते पैशानं विकत नाही घेता येत, ते धम्मानं कमवता येते. धम्माच्या मार्गाने ते कमवता येते. एकमेव धम्मच हा मार्ग आहे त्या वेदनेला दूर करण्यासाठी, त्या वेदना कमकुवत करण्यासाठी, त्या वेदनेपासून दूर जाण्यासाठी फक्त धम्मच हा एकमेव मार्ग आहे. तो जर कमवला त्यापेक्षा जास्त, माझं असं म्हणणं आहे का तुम्ही 100 करोड पैसे कमा, पण 200 करोड तर तुम्ही धम्म कमवा. 200 करोड पण ते पैसे दिसत नाही. धम्माचा जी संपत्ती आहे ना ते दिसत नाही, ती अदृश्य संपत्ती असते. ते कोणीही तुमच्यापासून हिसकू शकत नाही. इतकी मोठी संपत्ती आहे ती धम्माची. आणि म्हणून तो श्रीमंत माणूस श्रीमंत झाला, पण तो एक लेख असा लिहून गेला. त्याला लय त्रास झाला ना, भयंकर त्रास झाला त्याला. हाय तो लेख इंटरनेटवर फिरू राहिला.
मेला बिचारा वेदनेनं, संपत्ती पुरी सोडून गेला. असंच आहे. आज भारतामध्ये जे काही लोक श्रीमंत आहेत, जे गरिबाची जाणीव करत नाही, ते अंधारात आहे. त्यांना फक्त पैसाच कमवून याद आहे, फक्त पैसा 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 पैसा. जे भारतामध्ये जर काही मानवी मूल्यांच्या विरुद्ध काही निर्णय होत असतील आणि श्रीमंत लोक जर चूप आहे तर ते घाबरलेले आहे. म्हणून घाबरून चालत नाही. जे मानवी मूल्यांचे निर्णय आहे ते घेतले पाहिजे. मानवी मूल्यांच्या हिशोबानं काम झालं पाहिजे, तरच देशाची प्रगती होऊ शकते. भगवान बुद्धाची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. अशाश्वतता ही निराशाजनक असेल तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली हे होय. भगवान बुद्धाची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. त्यांच्यावर आरोप नाही करता येत का बा भगवान बुद्धाची शिकवण निराशा प्रसारक आहे म्हणून, कारण आपण त्यांची धम्म समजण्यामध्ये कमकुवत ठरलो. आपण धम्म समजण्यामध्ये काय ठरलो? कमकुवत ठरलो. म्हणून मी म्हटलं होतं मंगानी का आपल्याला ते प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. लहान लेकराला किती धम्म सांगायचा आहे, त्याचा क्लास वेगळा आहे. या वयातल्या किती लोकांना किती धम्म सांगा, तो क्लास वेगळा. आणि मग एकदम एजंट झाले वयस्कर, त्यांना कोणता हे सांगायचा, तो क्लास वेगळा. तर हे बाब असली पाहिजे, ती नाही आहे. याच्यावर संशोधन होणं फार आवश्यक आहे. आपलं कसं होते, याले तेच सांगतो, त्याला तेच सांगतो, त्याला तेच सांगतो, त्याला काही जण निराशा होतात. असं आहे का ते? मग आम्ही तिकडं जातो, कोणी इकडं जाते, ते भटकतात. आणि म्हणून धम्म प्रत्येक कोणत्या याला काय सांगावं लागते याच्यावर सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे. त्यानंतर 3 बाकी त्यामध्ये 85 अष्टचे जे कंपल्सरी आहे, पण बाकीच्या बाबीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं संशोधन आवश्यक आहे. त्यानंतर 3 बौद्ध धम्म निराशावादी आहे काय? भगवान बुद्धाचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे. भगवान बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख आहे. काय खोटं आहे? जगात दुःख आहे तर काही खोटं आहे काय? खरं आर्य सत्य आहे. ते आर्य सत्य तेव्हाच म्हटलं गेलं आहे. पहिलं आर्य सत्य दुःख, आर्य सत्य जगात दुःख आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. कारण भगवंतांनी स्पष्ट म्हटलं, जन्म घेणं दुःख आहे का नाही? मग जन्म घेणं जर दुःख नाही, जर आपण असं म्हटलं, समजा नाही बा जन्म घेणं दुःख आहे, जन्म घेणं दुःख आहे असं आर्य सत्यमध्ये सांगते. 12 प्रकारचे जे दुःख आहेत त्याच्यामध्ये सांगते जन्म घेणं दुःख आहे. आपण जर असं मानलं, समजून घ्या का जन्म घेणं दुःख नाही, आनंद आहे, तर मग जाण्यानं दुःख काऊन होते? जाण्यानं दुःख काऊन होते बा? जन्म घेणं जर आनंद आहे तर जाण्यानं दुःख काऊन होते? दुःख नाही आले पाहिजे. जसा आला तसा गेला. जर तुम्ही इथं आनंद मानत आहात तिथेही आनंद माना. मग आहे का नाही? बिमार पडल्यावर मग दुःख होण्याचं कारण नाही, आनंद माना. कारण ते जन्माला आलेलं आहे, ते आता बिमार तर होणारच आहे. आणि म्हणून भगवंतांनी मुळावर वार केलेला आहे का दुःख उत्पन्न कुठून झालं बा? कुठं उत्पन्न झालं? आणि मग उत्पन्न झालं, आता त्याला कोणी रोखू शकण्यासाठी तेवढे लोक समर्थ नाही आहे. भगवंतांनी जाणलं, काही अरंत नाही झाले आहे बा. आणि बुद्धीच्या कसोटीत जाणलंही. आता लय अभ्यास लोकांना माहीत आहे जन्म घेणं दुःख आहे, पण ते भावचक्राचा जो एक माणसाच्या आपुलकीचा भाग आहे ना, एकटा राहू शकत नाही. त्याला पाहिजे कोणतरी म्हणणारं, त्याला आई म्हणणारं पाहिजे.
बाबा म्हणणारं पाहिजे, आहे का नाही? मग ते पाहिजे. आणि मग जन्म झाला. जन्म झाला तर मग भगवंतांनी काय म्हटलं, आता हे तुम्हाला याच्या मार्गाने चाललं, ह्या धम्माच्या मार्गाने चाललं तर दुःख काय होते, ते दूर होते, कमी होते. आणि मग जीवनामध्ये काय काय येते, दुःख येते, सुख येते, दुःख येते, सुख येते, चक्र आहे ते फिरणार आहे. आणि म्हणून का नाही, पहिले आर्य सत्य हे दुःख आर्य सत्य आहे. असं नाही म्हणतो भगवंतांनी तिथं थांबले, कारणही सांगितलं. थांबले काय, दुःखाचं कारणही सांगितलेलं आहे भगवंतांनी. दुःखाचं कारण सांगितलं आहे तृष्णा. आज बघा तुम्हाला एक उदाहरण असं देतो. जसं आपण एखाद्याला बघतो, कोणी एखाद्या रस्त्यामध्ये आपल्याला एखादा माणूस असा पडलेला दिसला आपल्याला आणि तो फार दरिद्रीमध्ये असं, आपलं दुःख नाही होत काय? दुःख होते ना दुःख. एखाद्या ॲक्सिडेंट झाला असन, बिमार असन, दवाखान्यामध्ये असन, दुःख नाही होत त्याला पाहू. आता मुळावर जा, त्या जन्म झाला ना म्हणून दुःख झालं ना आपण. तो जन्म झाला, तो मोठा झाला, तो बिमार झाला, दुःखी झालो आपण. म्हणून भगवंतांनी सांगितलं सत्य आहे, या स्वीकार करावं लागेल आपल्याला. दुःखाला कारण सांगितलं भगवंतांनी. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह. आता रागच काहून सांगितलं, रागापासून विविध घटना घडतात, हिंसा होते, भांडणं होतात, आहे का नाही? तर ह्या राग आहे, दुःखाचं कारण आहे ते. द्वेष, हिंसा होते, भांडणं होतात, अधिक विविध प्रकार होतात, कारण सांगितलं भगवंतांनी दुःखाचं. लोभ, पैसा, संपत्ती, लोभासाठी भांडणं होतात, हिंसा होतात, अधिक विविध कारणं होतात, दुःख सांगितलं भगवंतांनी कारण. मोह, मोहासाठी भांडणं होतात, कलह होते, वेगवेगळे कारणं होतात, त्यामध्ये भगवंतांनी ते कारणं सांगितले. या दुःखाचं कारण हे आहे, राग, द्वेष, लोभ, मोह. भगवंत ते थांबले नाही, दुसरं असत्य आहे ते दुःखाचं कारण. तिथंच भगवंत थांबले नाही, त्यांनी तिसरं बी सांगितलं अरे सत्य, दुःख दूर करता येते. सोडलं नाही बोला, दोन जर सांगितले असते ना, जगात दुःख आहे आणि दुःखाले कारण आहे, पहिले का आता काय करा, लोक अधिक भयंकर निराश झाले असते. मग लोक भयंकर निराश झाले असते, कारण जगात दुःख आहे, दुःखाले कारण आहे, बस झालं. भयंकर दरिद्री झाली असते जगामध्ये, लोकांनी प्रगती नसती केली, मग भयंकर महामारी वाढली असती. पण भगवंताने तिसरं आर्य सांगितलं, दुःख दूर करता येते. आज 3 आर्य सत्य सांगितलंय, चौथं आर्य सत्य नसतं सांगितलं होतं. चौथं आर्य सत्य नसतं सांगितलं आणि म्हटलं असतं दुःख दूर करता येते. आपल्याला दुःख दूर करता येते कसं? आता आपण काय समजा, 3च आर्य सत्य सांगितलं भगवंतांनी, चौथ्याला काय सांगितलंच नाही. मग एखाद्याला का रे चौथं आर्य सत्य कसं माहीत पडलं? माहीत पडते, अरंत व्हावं लागते. आता अरंत कसं व्हाय, आम्ही दारू पितो, मी तर गांजा पितो, मी तर हे शोक करतो, तो शोक करतो, मी तर पालनच नाही करत, आहे का नाही? पण भगवंतांनी करुणा उत्पन्न केली, पूर्ण सांगून दिलं. चौथंही आर्य सत्य सांगितलं का दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. आता बुद्धीच्या कसोटीवर वाचता लिहिता सगळ्यांनाच येते, समजलं ते. आता त्यांना काय वाटते का हे 4 आर्य सत्य समजले बा तर आम्हाला झालं सगळं, असं नाही आहे ना. ते समुद्र बा लय खोल आहे हे माहीत आहे म्हणजे झालं काय? नाही ना. त्या समुद्राच्या अंदर जो हिरा आहे, त्या हिऱ्याला स्पर्श करावं लागेल ना. आर्य सत्य जो आहे चौथं दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, त्याला स्पर्श नाही करू राहिलो आपण. आणि म्हणून सगळ्यांनी व्यथा आहे, म्हणून काही ते प्रसन्नतेचा भाग दिसत नाही. आपण ते सम्यक दृष्टीने त्याला बघा, सम्यक कार्य, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, ह्या जेव्हा बाबीमध्ये आपण जेव्हा त्याच्यामध्ये काही डुबकी घेतो, पोहतो आपण त्याच्यात, तर काही मग आनंद निर्माण होतो जीवनात. आणि माणूस जेव्हा बिमार जरी असेल ना, मग त्याला पण सुद्धा तो जाणतो सम्यक दृष्टीनं, हे रोगी शरीर आहे, तिथे प्रसन्न वाटते.
कारण त्याला ते अवगत झालेलं आहे, ती अवस्था त्याला प्राप्त केलेली आहे. हे घुटण्याचा त्रास होणारच आहे, डोळे कमजोर होणारच आहे, कान कमजोर होणारच आहे, शरीर कमजोर होणारच आहे, हे जाणतो तो सम्यक दृष्टीनं आणि त्याला त्याचे ते स्वीकार करतो. त्याला मग जास्त वेदना होत नाही. हा सगळा अभ्यास भगवंतांनी सांगितलेला आहे. हा करा म्हणते. आणि जो हा करतो ना त्यालाच काही मग धम्माबद्दल निराशा उत्पन्न होत नाही, तो सकारात्मक राहतो. ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, जे सांगते की जगात दुःख आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावर केला जावा. कार्ल मार्क्स हा असे म्हणाला होता, जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहे. कार्ल मार्क्सनं काय म्हटलं? जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत. आता मला प्रश्न असा पडला का भारतामध्ये हे होऊ राहिलं का बा? श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहे का भारतात? आता याच्यावर विचार करा. व गरीब अधिक गरीब केले जात आहे. गरीब लोक अधिक गरीब केले जात आहे का? होत आहे का? दिसत आहे का आपल्याला? याच्यावर विचार झाला पाहिजे. आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का? प्रश्न. असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे. ह्याचमुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गैरा रंग दिला गेला असेल. पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात. म्हणजे बा एखाद्याला जर धम्माले हे लावायचं असेल तर चतुर साहित्य असे वापरतात. जन्म हा दुःखद आहे ही अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धाच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की ज्यात त्यांनी सांगितले आहे की मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे. एका प्रवचनात भगवंतांनी काय म्हटलं अजून? मानव जन्म ही एक अमोल वस्तू आहे. म्हणजे बा अनमोल आहे. मानवजन्म हा फार काही कुशल कर्मातल्या लोकांना मिळतो आणि त्याचा काही योग्य उपयोग केला पाहिजे. आता काही जण योग्य उपयोगच नाही करत, घेतात लेखायचे रोज, कोणते इथं पडते कोण तिथं पडते, आहे का नाही? असं काय करा, चांगलं राहा. मानवजन्म काय म्हटलं भगवंतानी? अनमोल आहे बा, अमोल आहे, अमोल वस्तू आहे. आणि शिवाय भगवान बुद्धांनी दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता. पण भगवान बुद्धाच्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. दुःखाच्या नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठी त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. आता मला सांगा, एखादी जर समजून घ्या बिल्डिंग बांधायची आहे तर खड्डा तर खोदा लागेल ना. तशीच वरच्यावर बिल्डिंग उभी होईल काय? लय चांगली दिसत, मग पडन ना ते मुळा पण जा लागेल ना पहिले, आहे का नाही? तवाच
हे होईल. आता एखाद्या जखम झाली तर त्या मुळापर्यंत जायला लागेल ना जखम दुरुस्त करायला, का वरच्यावरच होईल का ते पुसल्यानं? नाही. हड्डी तुटली बस हातात चिपकून दिला हात पट्टा वरच्यावर, हात पुराच हे होऊन जाईल. त्या हड्डी पण जावं लागल, त्याला रॉड लावावं लागल, त्याचं ऑपरेशन करावं लागल, आहे का नाही? मग ते जुळून व्यवस्थित ऑपरेशन होईल. तर भगवंत कानी मुळापर्यंत गेले आणि त्यांनी पूर्ण ऑपरेशन केलं, पूर्ण दुःखाचं पूर्ण ऑपरेशन करून कानी दुःखापासून मुक्तच करून टाकलं. आणि हा तो मार्ग सांगितला. दुःख नाहीसे करावे ह्या गोष्टीला भगवान बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी अधिक काही स्पष्ट केले नाही. असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलारकाला मुनीचा आश्रम सोडला. मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल? दुःखाचा नाश करण्यास तो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही. म्हणजे भगवंतांवर असा आरोप करता येत नाही का ते निराशावादी त्यांचा धम्म आहे. धम्म हा दुःखातून मुक्त करणारा आहे, तो आशावादी आहे, तो दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. उत्सववादी आहे म्हणजे आपण लाख करोडो वैरागिकांनी धन्यता मानली तेवढं कमी आहे. बरं ते भगवान बुद्ध आले जगात, नाही तर विचार करा तुम्ही काय हाल असते, आहे का नाही? गुलामच गुलाम जिकडं तिकडं. हां, इसकी जबान काट डालो, त्याचे डोळे काढा, त्याचे कानामध्ये ते टाका गरम पाणी, पहिले झाले पाहिजे. असे हाल असते. तिथं तो कायदाच नव्हता, काही कायदा नसता राहिला. मग हे बाब लक्षात घेतली पाहिजे का किती मोठे ते भरत ते आले म्हणून बाबासाहेब सुद्धा पाहायला भेटले. तिथून ते आहे ना तयार. म्हणजे आजोबानं सुरुवात केली शिक्षणाची तेव्हा नातूकानी कलेक्टर झाला. आजोबा 5वी शिकले होते, आजोबाचं पोरगं 10वी शिकलं, नातू पुढं. असंच कनेक्शन असते ते. तसा वारसा असते तो तसा. असाच वारसा भगवान बुद्धापासून त्यांनी भेटलेला आहे आपल्याला. मग संत महापुरुष हे लय मोठी याची मांडणी करावी लागते, लय मोठा इतिहास आहे. असंच नाही घडलं हे. आणि इथपर्यंत येऊन आता आपण थोडंसं बरं तरी हवं, नाही तर काहीच. आता तुम्ही डिस्कवरी चॅनलवर याच्यावर पहा, तुम्ही यूट्यूबवर काही जगामध्ये असे लोक आहे का त्याला काही कमवा असते हे माहीत नाही. स्वतःचं तोंड आरशामध्ये पहा, त्याला आरसाही माहीत नव्हतं, ते पाहून घेतात ते. तर मी असं दिसतो बा, इतके अंधारामध्ये लोक आहे अजूनही कुटुंब. तर हे धम्मामुळे कानी जिथे जिथे धम्म पोचला त्या लोकांची कानी विज्ञान दृष्टिकोनातून प्रगती झाली, त्यांना सत्य कळालं. त्यानंतर आहे 5 आत्मा आणि पुनर्जन्म तत्वाचे टीकाकार. भगवान बुद्धाने सांगितले की आत्मा नाही, त्यांनी सांगितले की पुनर्जन्म आहे. ज्यांना भगवान बुद्धाच्या ह्या 2 तत्वाची शिकवण परस्पर विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते. ते म्हणाले जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल? ह्यात परस्पर विरोध नाही. जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल? ह्यात परस्पर विरोध नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो. आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याचे फळं येतात. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही, म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो असं इथे म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे हा पुनर्जन्म आहे.
धातूचा सांगितला पुनर्जन्म, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. आणि असंही म्हटलं गेलेलं आहे का जर हे धातू एकत्र आले तर नवीन माणूस तयार होते. पण ते कधी एकत्र येते आता याचं संशोधन करत राहा असं ते आहे. 6 विनाशवादी असल्याबद्दल टीका. एकदा श्रावस्तीतील जेतवनात भगवान बुद्धाचे वास्तव्य होते तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू जी तथागतांची मते नाहीत ती त्याची मते आहेत असे मानित आहे. जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित आहे. भगवान बुद्ध हे निराशावादी आहेत किंवा काय हे अरिठ्ठाच्या त्यांच्या संबंधीच्या अनेक गैरमतांपैकी एक होते. तथागतांनी अरिठ्ठाला पाचारण केले. अरिठ्ठ आला, त्याला विचारल्यावर तो गप्प बसला. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, काही श्रमण ब्राह्मण चुकीने, गैरतऱ्हेने, खोटेपणाने सत्याला झुगारून मी निराशावादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची, प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवर दोषारोप करतात. प्राणीमात्राच्या समूळ नाशाची शिकवण देतो असा मजवर आरोप करतात. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे. भगवंताने काय म्हटलेलं आहे? मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि अखेरही आहे. दुःखाले काय अस्तित्वही आहे, त्याला अखेरही आहे. विदाऊट अस्तित्व दुःख असू शकत नाही बा. जे जगात दुःख आहे त्याला काहीतरी अस्तित्व आहे आणि त्याला त्याचा अखेरही आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी या बाबीवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणून कानी दुःखाला जर दूर करायचं असेल, जे नकारात्मक विचार आहे ते काढून टाका. आता माझं कसं होईल, आता माझं काय होईल, आहे का नाही, तर हे काढून टाकायचं कधी. भगवंत काय म्हणतात, वर्तमान में जियो. काल काय झालं विसरा, उद्या काय होईल विसरा. आता आपण काय आहोत या वर्तमानात जगा. तर आपण का नाही जर खुश राहायचं असं दुसऱ्याला पाहिलं पाहिजे. त्याच्यापाशी तर सायकल आहे, माझ्यापाशी गाडी आहे, आपण खुश राहायचं. आपल्या वर्तने पाहायचं, कार आहे माझ्या टू व्हीलर्स आहे म्हणून मी दुःखी आहोत, मग दुःखी होतो आपण आपल्या कमी माणसाने पाहतो. अरे त्याच्यापेक्षा त्याला हात पण नाही आहे, मला हात आहे. त्याला डोळे नाही, मला डोळे आहे. त्याला कान नाही, मला कान आहे. असं बघून आपण खुश राहायचं. कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये आपण पुढं आहो, ही बाब पाहायची, बघायची, पुढे निघून जायचं. सकारात्मक ऊर्जा फार आवश्यक आहे आणि ती जर राहिली तर माणूस दुःखातून मुक्त होते. नाही तर मग कोणी संपत्तीला पाहून जळतात, त्याविषयी बम संपत्ती आहे माझ्यापाशी नाही आहे, तर त्याच्यावर जळण्याचं काही कारणच नाही. ते आपलं ते दुःख आसक्ती होते, दुःखाले आसक्ती तयार झालेली आहे. मग ते आसक्तीमध्ये जे वर्तमानमध्ये आपलं कर्म करत राहायचं, खुश जगत राहायचं, झालं. हाच धर्म आहे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.